नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजपासून आपण बेसिक्स टू ॲडव्हान्स स्पीक इन इंग्लिशचा कोर्स पाहणार आहोत. म्हणजे इंग्लिशचं जे वाक्य आहे ते वाक्य कसं बनवायचं, त्याच पद्धतीने आपण बोलू कसं शकतो इंग्लिशमध्ये, सर्व आपण डेफिनेटली या व्हिडिओमध्ये नाही अभ्यासू शकत. एक एक पार्टनुसार आपण अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत शेअर करण्याचा प्रयत्न करा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, बेसिक्स टू ॲडव्हान्स स्पोकन इंग्लिश कोर्स हे जे पुस्तक दिसत आहे हे आपलं पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो. क्रिएटिव्ह मराठी हे आपल्या चॅनलचं नाव आहे. तत्पूर्वी आपण इंडेक्स पाहूयात. या इंडेक्समध्ये आपण काय काय अभ्यासणार आहोत. पहिलं आहे इम्पॉर्टंट कम्युनिकेशन स्किल्स. त्यानंतर हाऊ टू आयडेंटिफाय सब्जेक्ट और ऑब्जेक्ट. सब्जेक्ट काय असतं, ऑब्जेक्ट काय असतं आणि ते आयडेंटिफाय शोधायचं कसं त्याच्यामध्ये वाक्यामध्ये, ते आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर डायग्राम ऑफ सब्जेक्ट, डेफिनेशन ऑफ वर्ब डायग्राम, क्लाउजेस असेल किंवा टाईप्स ऑफ सेंटेन्स असतील. सेंटेन्स मग त्यामध्ये क्वेश्चन टाईप असतील किंवा इंटरगेटिव्ह असेल, जे काय असेल ते. तर आपण पहिला अभ्यासूयात वाक्य कसं तयार करता येतं. तर पहा, अतिशय सोप्या भाषेत आपण आज पहिला लेक्चर घेणार आहोत. आणि डेफिनेटली आपण जर अजून या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून टाका. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वर्ड म्हणजे काय व शब्द. अ वेल अरेंज ग्रुप अँड लेटर्स विच मेक्स अ कम्प्लीट सेन्स इज वर्ड. म्हणजे ABCD असेल तर ABCD ते शब्द आपण एकत्र काउंट केल्यानंतर कुठला तरी शब्द बनतो. तर आपल्याला एक्झाम्पल म्हणून F ॲड केला आहे म्हणजे फॉर गुड किंवा स्टुडंट गुड ATC, म्हणजे हा F ABCD मधला, त्याला O टाकला, R टाकला, अशा रीतीने आपण शब्द बनवतो ना, बरोबर ना. त्याच पद्धतीने त्यानंतर इम्पॉर्टंट कम्युनिकेशन स्किल कशासाठी हवेत. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाल किंवा कुणाशी इंग्लिशमध्ये बोलत असाल तर आपल्याला सर्वप्रथम कम्युनिकेशन स्किल करत असताना काय महत्त्वाच्या गोष्टी आवश्यक आहेत. तर सर्वप्रथम आपण इंग्लिशमध्ये बोलत असताना आपल्या तोंडावरती स्माईल असलं पाहिजे, हास्य असलं पाहिजे. दुसरं म्हणजे तो व्यक्ती काय बोलत आहे. आणि आपण जेव्हा इंग्लिश बोलत असतो ना त्यावेळेस तो व्यक्ती समोरचा असेल त्याच्या डोळ्यात डोळे म्हणजे आय इम्प्रेशन पाहिजे. आपण त्याच्या डोळ्यात पाहून आपण बोललं पाहिजे, जेणेकरून आपला कॉन्फिडन्स केलं नाही. म्हणजे कॉन्फिडन्स इथे दिलेलं आहे. तिसरं कॉन्फिडन्स. जेव्हा तुम्ही बोलत असता इंग्लिशमध्ये तेव्हा आपण जर साईडला बघितलं तर तुमचा तो लो कॉन्फिडन्स होतो. असं वाटतं की तुम्हाला इंग्लिश येत नाही आणि तुम्ही काहीतरी खोटं बोलत आहात अशा पद्धतीने वाटू लागतं. त्याच पद्धतीने तुम्ही इंग्लिश बोलत असताना तुमची बॉडी लँग्वेज असली पाहिजे. जेव्हा पण तुम्ही काही बोलत असाल त्यावेळेस तुमचा हातवर जे काय असं ॲक्शन असते ती ॲक्शन केली पाहिजे आणि तुम्ही स्पीक अलाउड म्हणजे मोठ्याने बोलले पाहिजेत. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर आपण सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट कसं आयडेंटिफाय करायचे, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिससाठी काय महत्त्वाचं आहे. तर पहा, आय वॉन्ट टू प्रॅक्टिस स्पीकिंग इंग्लिश यूजिंग ऑल द अबव पॉईंट्स. तुम्हाला काही जे पॉईंट दिलेले आहेत त्या पॉईंट्सच्या प्रमाणे आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. तर इथं महत्त्वाचं आहे हाऊ टू आयडेंटिफाय सब्जेक्ट और ऑब्जेक्ट. तर पहा, वाक्याचं स्ट्रक्चर काय आहे विद्यार्थी मित्रांनो, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड किंवा ऑब्जेक्ट आपण त्याला म्हणतो. मग इथं एक्झाम्पल दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम्पलसहित आपण समजून घेणार आहोत. लता इट्स ॲन ॲप्पल. लता काय खाते, ॲप्पल खाते. मग लता हे नाऊन आहे, त्याचबरोबर ते सब्जेक्ट आहे. ओके. त्यानंतर इट्स ॲन ॲप्पल, इट्स हा काही क्रिया घडते म्हणून वर्ब आहे. आणि पुढचं जे काही सेंटेन्स लावणार आहे त्याला ऑब्जेक्ट म्हणूया आपण किंवा अदर वर्ड तुमच्या भाषेमध्ये. तर आयडेंटिफाय कसा केला विद्यार्थी मित्रांनो, ते पहा सर्वात महत्त्वाचं. द सेंटेन्स इन विच द ॲक्शन इज शो. ज्या वाक्यामध्ये कोणतीही ॲक्शन दर्शवली जाते त्या वाक्याला अँड द पॅसिव्ह वॉइस ऑफ द सेंटेन्स इन विच द इम्पॅक्ट ऑकर्स. त्या वाक्याला पॅसिव्ह वॉइस देखील म्हटलं जाते. विच सेंटेन्स लिव्हिंग ऑर्डर हॅज पॅसिव्ह वॉइस. ज्या सेंटेन्समध्ये लिव्हिंग असेल त्याला पॅसिव्ह वॉइस संबोधले जाते. द वर्ड दॅट हॅज द इम्पॅक्ट इज कॉल्ड द ऑब्जेक्ट. म्हणजे ज्या शब्दाचा इम्पॅक्ट दुसऱ्या शब्दावर होत असेल त्याला ऑब्जेक्ट समजायचा. म्हणजे आपण एक्झाम्पल काय होतं, एक्झाम्पल ऑफ द लता इटिंग ॲपल्स. सो लता इज हॅविंग इफेक्ट इन ॲपल. म्हणजे लता जी आहे ती ॲपल खाणारच आहे, खाऊन टाकणार आहे. म्हणजे काहीतरी प्रभाव होत आहे ना ॲपलवरती. सो दॅट्स वाय इथे ऑब्जेक्ट काय वापरलं आहे, लता. म्हणजे लता हे वर्ब क्रिया घडते. ओके. आणि त्याच्यानंतर कॉम्पोनेंट्स कम्प्लिमेंट्स ऑफ
हाऊ टू रिकॉग्नाइज आयडेंटिफाय सेंटेन्स हे जे आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. आजचा आपला हा पार्ट 1 आहे हाऊ टू स्पीक इंग्लिश.